नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना जुलै ते नोव्हेंबर महिन्यापर्यंतचे असे 5 हप्त्याचे पैसे त्यांच्या डीबीटी असलेल्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर करण्यात आले आहे। पण काही अशा महिला आहेत ज्यांना 1 रुपयासुद्धा अजूनपर्यंत मिळालेला नाही किंवा ज्या महिलांनी ऑक्टोबर महिन्यात 15 तारखेपर्यंत फॉर्म भरले होते, अशा सर्व महिलांना आता खुशखबर आहे। कारण हिवाळी अधिवेशनाच्या 5व्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडक्या बहिणींना खुशखबर दिली आहे। आता सर्व लाभार्थी महिला ज्या आहेत त्यांची प्रतीक्षा संपलेली आहे। मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली आहे की 21 डिसेंबरला हिवाळी अधिवेशन संपणार आहे। जसे हिवाळी अधिवेशन संपणार आहे तसे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 6वा हप्ता, तसे ज्या महिलांना अजूनपर्यंत 1 रुपयासुद्धा मिळालेला नाही किंवा ऑक्टोबर महिन्यात ज्या महिलांनी अर्ज केलेला आहे अशा सर्व महिलांना आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत हप्ते वितरित केले जाणार आहेत। म्हणजेच 23 डिसेंबर पासून हप्ते वाटपाला सुरुवात होणार आहे। यामध्ये 5 ते 6 दिवस लाभार्थी महिलांना टप्प्याटप्प्याने पैसे वाटप होणार आहेत। तर आता सर्वच लाडक्या बहिणींना प्रश्न पडलेला आहे की 6वा हप्ता नेमका किती मिळणार आहे, 1,500 रुपये की 2100 रुपये? कारण निवडणुका होण्याआधी महायुती सरकारने जो वचननामा जाहीर केला होता त्यामध्ये सांगण्यात आलं होतं की लाडक्या बहिणींना 2100 रुपयाचा हप्ता करण्यात आला आहे। तर आता लाडक्या बहिणींना वाटत आहे की डिसेंबरचा म्हणजेच 6वा हप्ता 2100 रुपये मिळणार आहे। 2100 रुपयाचा हप्ता म्हणजेच 2100 रुपयाचा हप्ता लाडक्या बहिणींना 1 फेब्रुवारी 2025ला जो युनियन बजेट म्हणजेच अर्थसंकल्प सादर होणार आहे, त्यानंतर सरकार लाडकी बहीण योजनेअंतर्गत बजेटमध्ये तरतूद करणार आहे। त्यानंतर महाराष्ट्र शासनातर्फे 1,500 वरून 2,000 रुपये करण्याचा GR प्रसिद्ध करणार आहे आणि मग एप्रिल महिन्यापर्यंत लाडक्या बहिणींना 1,500 वरून 2,100 रुपये म्हणजे 2100 रुपयाचा हप्ता मिळणार आहे। तोपर्यंत डिसेंबर ते मार्च महिन्यापर्यंत 1,500 रुपये लाडक्या बहिणींच्या डीबीटी असलेल्या बँक खात्यामध्ये वितरित केले जातील। तर ज्या लाडक्या बहिणींनी जुलै ऑगस्टमध्ये फॉर्म भरले होते त्यांना 1 रुपयासुद्धा मिळालेला नाही, त्यांचा फॉर्म मंजूर आहे आणि त्यांचा बँकेला डीबीटी सुद्धा झालेला आहे। तर अशा महिलांना जुलै ते डिसेंबरपर्यंतचे असे 6 हप्ते म्हणजेच 9,000 रुपये त्यांच्या डीबीटी असलेल्या बँक खात्यामध्ये वितरित केले जातील। आणि ज्या महिलांनी ऑक्टोबरमध्ये फॉर्म भरले होते तसेच ज्या महिलांना जुलै ते नोव्हेंबरपर्यंतचे असे 5 हप्ते वितरित करण्यात आले आहेत अशा महिलांना 1,500 रुपये म्हणजेच 1,500 रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये आता वितरित केले जाणार आहेत। तर तुम्हाला समजलं असेल की डिसेंबरचा हप्ता किती मिळणार आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।